छावाचे शेतकरी विकास आघाडीचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे जे आहेत ते काल लातूरून थेट अजित पवारांना भेटायला मुंबईला निघालेले आहेत। मात्र ते रात्री पुण्यात मुक्कामाला होते आणि KM हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र त्यांच्याबरोबर विविध संघटना जी आहेत ती त्यांच्याबरोबर आलेले आहेत। शेतकरी संघटना असेल, छावा संघटनेचे सगळे मराठवाड्यातील जिल्हा जे अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत, ते आत्ता आपल्याबरोबर आहेत। मला सांगा, आता उपचार सुरू आहेत, नेमकं अजितदादाची त्यांची भेट कधी होणार आहे, काय माहिती आहे? विजयकुमार घाडगे पाटील हे काल लातूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केलं होतं की माझ्यावरती जो अमानुष हल्ला झालेला आहे, माझ्यावरती जो प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि तुमच्याच पक्षातल्या काही नेते मंडळींच्या सांगण्यावरून माझ्यावरती हल्ला झालेला आहे, जेणेकरून सुनील तटकरे हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्या पक्षाच्या अध्यक्षाच्या सांगण्यावरून विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावरती प्राणघातक त्या सुरज चव्हाण नावाच्या गुंडाने केलेला आहे। म्हणून घाडगे पाटील हे स्वतः अजितदादा पवार यांना भेटण्यासाठी लातूरून मुंबईला निघाले होते, परंतु प्रवास खूप झाल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे KM रुग्णालय पुणे येथे विजयकुमार घाडगे पाटील यांना रात्री 9 वाजता आम्ही या ठिकाणी दाखल केलेला आहे। सध्या डॉक्टरांची टीम त्या ठिकाणी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे। सध्या त्यांची प्रकृती थोडी स्थिर आहे। काय निरोप वगैरे आलाय का अजितदादाच्या टीमकडून? किती वाजता भेटायचे, कुठे भेटायचे, कसं भेटायचे? काल विजूभैयाने अचानक निर्णय घेतला की आपल्याला मुंबईला जायचं आहे आणि अजित पवारांना भेटायचं आहे आणि आम्ही 8 ते 9 तासाचा प्रवास करत असताना विजूभैयाची तब्येत खालावली। आम्ही या ठिकाणी विजूभैयाला ॲडमिट केलं होतं, पण या रात्रीमधून अजित पवार यांच्याकडून निरोप आलेला आहे की आम्ही तुम्हाला पुण्यालाच भेटूत, पण अजून तर त्यांनी ठिकाण वगैरे अजून काही सांगितलेलं नाही। पण आम्ही थोडा वेळ वाट बघणार आणि आता डॉक्टरांनी तपासल्यानंतर आम्ही लगेच आता तयारी अजित पवार यांच्या घराकडे जाण्याची तयारी करणार आहोत। मुंबईला जायची तयारी करणार? आम्ही अजित पवारच्या घरी जाणार आणि म्हणजे जाणारच। इथं आपल्याबरोबर महिला पदाधिकारी सुद्धा, तुम्ही कुठल्या छावा संघटनेचे काय, तुम्ही आता भेट घेतली का त्यांची? गाड्यांची काय परिस्थिती आहे? त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे आणि हे अजितदादाला एकच आमचं सांगणं आहे की जे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात, त्यांच्या समस्या जे मांडतात ते विधान भवनात त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या पाहिजे। त्यांच्या समस्या, त्यांची कर्जमाफी केली पाहिजे। जर तुम्ही जे पदाधिकारी जर असे गुंडगिरी करत असेल तर काही समस्यासाठी तुम्ही काय नाही देऊ शकता, काहीच नाही। तर विजय भाऊला न्याय मिळाला पाहिजे व असे पदाधिकारी तुम्ही निलंबित करावे। तुम्ही कुठून आले? मी अहिल्यानगर, अहमदनगर। काय काय म्हणणं आहे तुमचं? हे विजय भाऊवर जो बॅड हल्ला झाला आहे, ह्या हल्ल्याचं दादाने लवकरात लवकर आम्हाला टायमिंग द्यावा आणि लवकरात लवकर भेटण्याचा प्रयत्न करावा किंवा लवकर जर नाही भेटले तर आम्ही छावा स्टाईलने दादाला भेटू। विजय घाडगेंशी आता तुमची चर्चा झाली, नेमकं काय ठरलंय, काय नियोजन आहे पुढचं? खरं तर विजय घाडगे यांच्यावरचा जो भ्याड हल्ला झाला हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। एकीकडे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेवर चालणारा हा पक्ष म्हणून तुम्ही घेत असताना त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण ज्यावेळेस ह्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते त्यावेळेस लोकशाही पद्धतीने सर्वांनाच त्या ठिकाणी विचार मांडण्याची किंवा आंदोलन करण्याची मुभा होती। त्या विचारधारेवर चालत असताना आज तुमच्याकडे जर लोकशाही पद्धतीने शेतकऱ्याचा एक पुत्र शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन जर तुमच्याकडे येत असेल आणि जर तुम्ही अमानुष मारहाण करत असाल तर हे कुठेतरी निषेधार्ह आहे। आता काय म्हणले तुम्हाला? आता परिस्थिती अशी आहे की अजितदादांनी त्या ठिकाणी 11:30 वाजता आपण पुण्यामध्येच भेटू, तुम्ही मुंबईला यायची गरज नाही अशा पद्धतीचा निरोप आला। त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत। परंतु दुसरा निरोप त्यांचा आहे की 2 ते 5 लोकच भेटले पाहिजे। तर हा शेतकरी पुत्र आहे, हा शेतकरी पुत्र आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या मुलांना घेऊन या ठिकाणी आला आहे, तर बंद दारावर आमची चर्चा होणार नाही। आम्हाला जर भेटायचं असेल तर आमचे सगळे शेतकरी पुत्र या ठिकाणी एकत्र मिळून त्या ठिकाणी अजितदादाची भेट घेतील, अन्यथा 1 तासभर 11:30 पर्यंत आम्ही वाट बघू आणि नाहीतर आम्ही मुक्तागिरीच्या दिशेने आम्ही सगळेजण रवाना होऊ। आपल्याबरोबर तुपकरांची जी शेतकरी संघटना आहे त्याचे पदाधिकारी सुद्धा आहेत, तुम्ही कधीपासून त्यांच्याबरोबर आहेत? तसं तर शेती, संस्कृती आणि मातीसाठी सातत्यानं शेतकऱ्याची विस्थापित पोरं काम करतायत। विजयकुमार घाडगे पाटील साहेब हे सातत्यानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर आक्रमकतेनं आंदोलन करतायत। हे आंदोलन मोडण्याच्यासाठी म्हणून की काय सत्ताधाऱ्यांनी एक डाव रचलेला आहे आणि महाराष्ट्राचा कृषी मंत्री जर आपल्या अतिशय पवित्र अशा सभागृहामध्ये रम्मी पत्त्याचा खेळ खेळत असेल तर आम्ही जाब मागणं गैर आहे का? खरं तर इथं अजमल कसाबसारख्या टोळ्या वाढतायत, प्रचंड मोठा भ्रष्टाचार बोकाळलेला, एवढं सगळं असताना
विस्थापिताच्या पोरांनी जर नेतृत्व उभा केलं आणि येणाऱ्या काळामध्ये जर निश्चितपणानं आमच्या शेतकऱ्याची वज्रमूठ करण्याचा प्रयत्न करत असतील तर विजयकुमार घाडगे पाटलाच्या रूपानं जो त्यांच्यावर झालेला जो हल्ला आहे तो त्यांच्यावर झालेला हल्ला नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह सर्व राज्यातील विस्थापितांच्या पोरासाठी एक वज्रमूठ तयार करणारी ज्या संघटना आहे याच्यावर हल्ला केलेला आहे. तर या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही पुण्याला आलेलो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांनी भेट घेऊन कृषी मंत्र्याचा तातडीनं राजीनामा द्यावा आणि जे काय गुन्हेगार आहेत या गुन्हेगाराला निश्चितपणानं जेलची वाऱ्या करायला लावणं अपेक्षित आहे. तुम्ही पण शेतकरी संघटनेचे काल 20 तारखेला जे विजयकुमार घाडगे साहेबांवर म्हणजे शेतकरी पुत्रावर जे हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये सूरज चव्हाण तटकरे साहेबाच्या आदेशानं हा हल्ला झाला. हा हल्ला असा होता की जीवघेणा हल्ला आहे. आज मी दवाखान्यामध्ये इथं पुण्यामध्ये छाती दुखलाली म्हणून आम्ही रात्री ॲडमिट केलेला आहे. दादाला माझी अशी विनंती आहे विजयकुमारवर हल्ला नाही हा शेतकरी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी पुत्रावर हल्ला आहे. तर दादाला माझी अशी विनंती आहे आज प्रत्यक्ष दादांनी भेटा किंवा न भेटा पण पहिलं आमच्या मागण्या अशा आहे त्या शेतकरीच्या वतीनं की हल्ला करणाऱ्या टीमवर 307 हा गुन्हा लागू केला पाहिजे आणि कृषी मंत्र्याचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे. ही 2 मागण्या मान्य केल्याशिवाय अजितदादाला सुट्टी नाही असं शेतकऱ्याच्या वतीनं मी सांगतो. एकंदरीतच या ठिकाणी जे आहे ती सगळ्या संघटना जमलेल्या आहेत आणि अजित पवार घाडगेंना कधी भेटणार याची वाट हे पाहत आहेत. मात्र अजित पवारांच्या टीमकडून फक्त 5 लोकांनी भेटावं अशी सूचना आलेली आहे. मात्र विजयकुमार घाडगे जी आहेत ही अट जी आहे अजित पवारांची ती मानायला तयार नाहीत. कॅमेरामॅन अभिजित पिशेसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.